नमस्कार मित्रांनो, चला तर आज आपण पाहणार आहोत दही भेंडी। यासाठी पाव किलो भेंडी घेतली, पाणी टाकून छान धुवून घेतली आणि कोरड्या कपड्याने छान कोरडी करून घेतली आहे भेंडी। आणि व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे आपल्याला भेंडी छोट्या छोट्या तुकड्यामध्ये कट करून घ्यायची आहे, बघू शकता इथे मी। आणि सगळी भेंडी अशीच या साईजमध्ये कट करून घेतली आहे। आता याला आपण मसाला लावणार आहोत। अर्धा चमचा मीठ, अर्धा चमचा बेसन पीठ, थोडीशी हळद, थोडंसं लाल तिखट आणि याला छान असं मिक्स करून घ्यायचं भेंडीला, जेणेकरून हे सगळं लागेल। आता आपण फोडणी देणार आहोत। कढईमध्ये एक पळी तेल टाकलं, त्यानंतर जिरे मोहरी टाकली, छान तडतडली की त्यामध्ये आपण आता 2 हिरव्या मिरच्या टाकणार आहोत, उभ्या कट करून घेतलेल्या। त्यानंतर आपल्याला इथे एक कांदा टाकायचा आहे, एकदम बारीक कट करून घेतलेला कांदा। आणि सोनेरी रंग येईपर्यंत कांदाही छान परतून घ्यायचा आहे। त्यामध्ये 1 चमचा आले लसूण पेस्ट आणि 2-3 कढीपत्त्याची पाने टाकले, त्यामुळे आपल्या भेंडीला अजून छान टेस्ट येईल। आणि ही सगळी फोडणी छान परतून झाल्यानंतर आता आपल्याला इथे मसाले टाकायचे आहेत। अर्धा चमचा बेसन पीठ टाकला इथे पण मी अजून, जेणेकरून आपल्या भेंडीला चिकटपणा येणार नाही आणि आपली भेंडी अजून टेस्टी होईल। आता इथे थोडीशी हळद, 1 चमचा धने पावडर, अर्धा चमचा जिरे पावडर, 1 चमचा लाल तिखट आणि अर्धा चमचा मसाला टाकला आहे। जो तुमच्या घरी अवेलेबल असेल तो टाकू शकता। आणि इथे 1 छोटी वाटी दही टाकलं आहे आणि सगळं छान आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। बघू शकता आपली फोडणी किती छान तेल सुटेपर्यंत झालेली आहे, आता रेडी झाली आहे फोडणी। आता याच्यामध्ये आपण जी मसाला लावलेली भेंडी होती ती ॲड केली आणि ती 2 मिनिटं छान परतून घ्यायची आहे। आणि त्याच्यावरती मी 1 चमचा शेंगदाणा कूट टाकलेला आहे, यामुळे भेंडी आपली अजून छान टेस्टी होते। आणि इथं अर्धी वाटी पाणी टाकलं आहे आणि आता छान वाफ काढून घ्यायची याची, भेंडी नरम होईपर्यंत आपल्याला। चला, आपली दही भेंडी तयार आहे खाण्यासाठी। खूप छान रेसिपी बनते ही, नक्की ट्राय करून बघा एकदा। आणि जाता जाता तेवढं लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन रेसिपीसोबत। घरचं का हेल्दी राहा। श्री स्वामी समर्थ।